बोला 100 पोरं एकट्या पठ्ठ्यानं मारले होते 100. नीट ऐका, एकट्या भीमानं 100 माणसं मारली होती. पाणी पाजायला पोऱ्या ठेवला नव्हता, पण भीमाला सुद्धा कृष्णाने बोलून घेतलं, सांगितलं तुझ्यावर वाईट काळ येणार आहे, तू निज धामाला जा. मग भीमाला जर काळानं सोडलं नाही तर तुझ्या काय काय 15ची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला. सुधारायचं तुला काय? मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला थांबतो. तू 12वीचा पेपर अवघड गेला म्हणून 4 जण 90 केले आणि गाडीवर बसले 4 जण. आता 4थं कुठं बसेल असं? मोटरसायकल 4थं कुठं असेल? कॅरेजवर तगडे खाके चाललं एवढं तडाकलं, दोन्ही बॉल साठकले आणि मी आलो आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन केलं. काय वांग सांगू का मी 10व्या? मला एक सांगा, प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल साठकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? अरे का वाईट वाटता? त्याचं नाव क्रोध आहे, राग आकळा. काम अपुरा राहिला असं फिट कीर्तन बसलं पाहिजे. काम अपुरा राहिला का क्रोध तयार झाला, आणि काम जर तृप्त झाला तर वारंवार तीच गोष्ट करावी वाटते असा लोभ तयार होतो. इथं लय खटके बर का. झालं नाही क्रोध आणि झालं बोला ना लोभ, आणि लोभ वाढत गेला का माझ्यासारखा कोणी नाही असा दंभ. किचकट दंभ. आणि दंभ कधी तयार होतो? लोभ वाढला दंभ तयार. आणि आज 80% लोकांना काय झालं? दंभ. काय झालं? दंभ. अरे कौतुक करा हे जावळकरांचं, त्यांच्या सगळ्या शिवभक्तांचं कौतुक करा आणि त्यांनी ऐका आणि तुम्ही ऐका. आज कीर्तन नुसती नुसती बोलायच्या गोष्टी नाही. पाय हे इंद्रिकरचं कीर्तन आहे, हे थोडं झोंबात आहे, पण ती काळाची गरज आहे. आणि तुम्हाला त्या इंद्रिकरचा राग येतोय, इंद्रिकरचा राग सगळ्यांनाच येतोय, पण आता त्याला पर्याय नाही. सगळी माणसं बारीक ऐका महाराज. आज एवढा दंभ झाला महाराज. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. बोला तुमचं काय? इंद्रिकर बोलला तर त्याची क्लिप, इंद्रिकर बोलला का त्याची बातमी, इंद्रिकर बोलला का त्याचा तो आरोपी. मी आयुष्यात खरं बोलण्याचे लई खरं भोगले महाराज. नाही मी फक्त निर्लज्ज म्हणून जिवंत आहे, नाही तर माझ्या भोवती रोज नवं लपड आहेत महाराज. रोज रोज उठलो का लपड सुरू. आज बाईला बोलला, उद्या गड्याला बोलला. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत. याच्यावर तुमचं काय मत आहे? मग जावळकर साहेबांनी त्यांच्या शिवभक्तांना एक काम सांगणार मी. सांगू का नको? तुम्ही तर काही बोला. आर्थिका इकडे येऊन बसा, तिकडे काय बसले? ते लहान पोरं इकडे घे रे, इकडे बसा, तिथं पुढे बसा. मोठ्या माणसाने सुरुवात केली का सगळा घोटाळा होता. तुम्ही बसा ना इकडे, मला जागा नाही लागत. बघा ना तुम्ही खाली बसा, बघा खाली. एवढे बिचारे 10,000 बसले, तुम्हाला काय झालं? आता जावळकर साहेबांना त्यांना एक काम सांगणार आहे. तुमच्या वर्गात जी शाळा असेल, नगरसेवक आणि आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोला. तुम्ही काय सुधरू नका, पहिलं शाळा सुधरा. गावात कार्यच नाही झालं तरी चालेल,
पण शाळा मंदिर झालं पाहिजे. आणि शाळा जर मंदिर झालं नाही तर तुम्ही मी जवळजवळ धक्क्याला लागलोय. आपल्या नंतर देवळात आरती करायला माणसं राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? शेवटी आरत्या सुद्धा टेपवर करायची वेळ आली. आणि शाळा जर सुधरवली जवळचं साहेब तुम्ही या वार्डात, तर खरी शिवजयंती तुमची ती होईल का तुम्ही एक शिवभक्त तयार करा. 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. 10 जण तुम्हाला इथं दाखवतो मी माझ्याकडे बसलेले. शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 10 जण आहेत. आता नावा सगळं सांगल नावा सगळं. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. अरे जमिनी जातील जमिनी. आणि जायला सुरुवात झाली. हे इंद्रिकेचं वाक्य खरं आहे का खोटं आहे बोला. आणि तिसरं ऐका महिला मंडळ. तिसरं ऐका महिला मंडळ. आज बापावर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. इंद्रिकर बोलतो तर सगळ्यांना राग येतोय. अजून 2 वर्षाविषयी मला बस खाय नीट ऐका. आज बापावर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. बोला तुमचं काय मत? हो, बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली. पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली. 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 2 जण इथंच बसले. खरंय का खोटंय बोला. कर्ज करायचं बापानं मजा हाणायच्या. पोरानं पोराची बाजू घ्यायला ही 1.5 शहाणी निघली घर सुधराया. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लय नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का. बोला ना बोला बोला. इस्टेटीला का काढी नावाशी का 2 गुंठे इका. पण दाद्याचं कर्ज बापानं झक मारली. 2 गुंठे इकली. दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दाद्या तर प्यायला लागला. हे बा माया पोराची चव नका घालू. तो काही पेत नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात. आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळालं. त्यानं कोणची का होईना पण आणली आहे. तिला पहिलं पोरग. मग त्याला काय होत. खरंय का खोटं आहे बोला. मी खरं बोलूनच शिव्या खातो. खरंय का खोटं आहे बोला. आता त्याच्या पुढचं ऐकायचं का? पुढे जाऊ ऐकायचं का? 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. 10% लोक शेअर मार्केटला गेले. बापांवर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. आता त्याच्या पुढचं जर ऐकलं तर डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षामध्ये 100 पोरं उभे करा. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. 93. बोला तुमचं काय मत आहे? मी आयुष्यभर मी रोज 1000 शिव्या खातो. 1000 दारूले मला शिव्या देत्या. पुरी शिव्या देत्या. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम. प्यार तो अंडा होता. इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो साथ. पण ऐकलं तर डोकं बंद होईल तुमचं. सांगून टाकतो महाराज. जवळकर साहेब सगळी मंडळी नीट ऐका. महिला मंडळ. या 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते. 10व्याला जायची लाज. बाप जिवंत नाही मुलगा गेला. बाप जिवंत नाही मुलगा गेला. ज्या बापाचा मुलगा गेला ते ज्या बापाचा मुलगा गेला त्याने आयुष्यात का जगायचं मला सांगा. अरे पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारे माणसं.
मुलाची फी भरायची तर आपण आपल्या बायकोच्या घरातले दागिने फोडलेले आज एका आईचा मुलगा जर तरुणपणात गेला, पहिला म्हणाल मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आईचा मुलगा जर गेला तर एक वाक्य सांगू, बाळाला बाळ झालं ना तरी आईला ते बाळच असत. आणि सांगा आईचा मुलगा गेल्यावर आईला जगायचं कोणासाठी हा प्रश्न आहे ना. आईचं सगळं जावं, मुलगा जाऊ नये. आणि आज जर मुलगा गेला तर महिला मंडळ या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर नगून आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानले पोरं उड्या हाणतात, उड्या हाणतात. काय माहित त्याला माझा बाप गेलाय, काय माहित. काय माहित त्यांना माझी आई विश्वासात, काय माहित. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक कोण घालतात, आई सांग. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं लोकांनी, आई सांग. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला बोलतात, आई पेटव लागे माझा बाप, आई पेटला, पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काय शाळेत का आला नाही, माझा बाबा देवा घरी गेला. आणि शाळेतली पोरं त्याला विचारतात, तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला म्हणून मी खेळत नाही रे, खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाप, मेलाय, मेलाय. ताणकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची मुलं बापाच्या नाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या नाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात स्तनातलं दूध पिणारी पोरं बापाच्या नाव्याला आहेत. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत कधी बोलवायचं नाही महाराजात, तर त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला. कसायाला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी बिवडी नालायक आहेत महाराज. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत, भांडे विकून, भांडे ठेवण्यात नाही आली, लुगडे विकून दारू पिणारे लोक आहेत, लुगडे विकून. खरं आहे का खोटं आहे बोला, मी काही बोला. आणि तळायला गेला तळांनाच विकलं का? अरे का तुम्ही आयुष्याचं वाटोळं करता? कधीतरी बघा का 16 वर्षाचं बाळ स्वतःच्या बोटातलं रक्त अर्पण करून महाराष्ट्राला स्वराज्य देतं. 22 वर्षाचं बाळ संजीवन समाधी घेतात आणि 42 वर्षाचे संत वैकुंठाला जातात. कधीतरी विचार करा विचार. नुसती गाडी घेतली, बंगला बांधला, पांढरी केस काळी केली, मिशा काढलं म्हणजे शाने झाले तुम्ही. एखादी गाडी घेतली 2-4 नाईन आणलेल्या एखाद्याला घोडा लावला म्हणजे तुम्ही शाने झाले. पांढरी केस काळी केली, मिशा काढून टाकले म्हणजे तुम्ही शाने झाले. अरे आज एकच प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यापुढे आहे शिवजयंतीला. शिवभक्त परिवार कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी कधी वेगळे राहू नका. आज माणसावर संकट नाही, आज धर्मावर संकट आहे. आणि ही शिवजयंती नाहीये, हा शिवभक्त प्रतिष्ठानचा धर्मदेव आहे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन, धर्माचे पालन.
सगळी कीर्तनात बसलेली तरुण शक्ती ऐका. तुमच्या माझ्यात मतभेद जरूर असते. तुमचं माझं विचारात पटणार नाही पटू द्या. पण तुम्ही आणि मी धर्मासाठी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? धर्मावर संकट आलं तर मी देशमुख आहे आणि मी कीर्तनकार आहे हा भाग नंतर. पहिला धर्म माझा बंगला आहे, मी बंगल्याचा मालक आहे, आग लाव. पहिला धर्म. आणि धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. कारण आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहे. आणि आज माणसं वाचवायचे नाही, धर्म वाचवायचा आहे. महिला मंडळ नाही पटणार आमच्या गोष्टी, तुम्हाला काही नाही पटू द्या, पण आम्ही चांगलं सांगितलं तेवढं तर स्वीकारा. म्हणून शिवजयंतीला 3 वाक्य सांगतो सगळ्या लोकांना. तरुण पोरं, अंगातली ताकद दंगली करायला आणि टपरी पेटवायला आणि आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद धर्म टिकवायला वापरा. तरुण पोरं ध्यानात ठेवा. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिजेत नाही. माझ्या इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केली नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही. माझ्या कीर्तनातली वाक्य वाचलेली नाहीत, नुसती अनुभवाची आहेत. पोरांना एक वाक्य सांगू जावळकर साहेबांच्या कार्यक्रमात. पोरांना तुम्ही कधीच या दंगलीत पडू नका. तुमचं काय मत आहे? याचं कारण आहे का? पोरांना लोकांच्या पेनात कॅमेरे आहे. उद्या जर तू क्लिप मध्ये दिसला ना, 10 वर्ष शिक्षा आहे तुला, 10 वर्ष. आणि पुढे सांगतो, आतापर्यंत आत गेली ती गरीबाची, मोठ्याची कधी गेली नाही. आणि पोलीस बांधव सांगतील पोरांनो, आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही छाती भरवली, उंची भरवली, तब्येत कमवली आणि पोलीस भरतीला दाखला चुकीचा मिळाला, संपला तुमचा खेळ. बोला तुमचं काय मत? उद्या वजन वाढवलं, मिलिटरीत गेले तुम्ही, छाती भरली, सगळं भरलं, दाखला चुकीचा मिळाला, संपला विषय. मग तुम्ही आयुष्यामध्ये फक्त छत्रपतीचे तत्व पाळा. कारण छत्रपतीने आपल्याला हे शिकवलंय, बुटाची पॉलिश करायला शिका, बुट साठवून जगायला शिकवलं. आणि पोरांना जरा शिकवायच्या भानगडीत पण तुम्ही नुसत्या मालिकाने घराचं थिएटर बनवून टाकलंय. नुसत्या आता जर डॉक्टर आणला ना कीर्तनात, डॉक्टर, आणि एवढ्या जर चेक केल्या ना महिला, 30 महिला खाली बस की रे. या मालिकांपायी त्या घराचा तमाशा झाला. कोणी स्वयंपाक नीट करीन, कोणी नीट बोलानं. त्या मालिका, अरे डोक्याचा भाग पाहिजे. मालिकेतलं पहिलं वाक्य आहे, सर्व पात्र काल्पनिक आहे. आणि जर असं घडलं तर तो योगायोग. माकल नको. ती नवऱ्याला विचारते मालिका संपलं का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा संगे हो. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळल्यावर काय होईल? तो म्हणला हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. म्हणून 2025 ची वारजेची शिवजयंती आहे. अंगातली ताकद जपून वापरा. टपरी पेटवा, गाड्या चोरा, पेटवा गाड्या. येड्याचा बाजार. बरं माझी गाडी एखाद्याने पेटवली, आता तुला प्रॉफिट काय? हे बघ, मी तर माझ्या परिस्थितीने दुसरी गाडी घ्या नाही. तुला याच्यात मिळालं काय? तुम्हाला सुधरत कमी काय ना, तुम्हाला प्रॉफिट टपरी. अंगातली ताकद, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. वेळ 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 ठरवून घ्या. सकाळी कधी उठायचं हे ठरवीत जा. सूर्य उदयानंतर जी माणसं उठतात त्या माणसाने त्या दिवशी उठू नये.
काही माणसं रातभर गप्पा आणि बोंबलं धिंडाच्या अंगून पडेपर्यंत झोपतात. जी माणसं सूर्य निघल्यानंतर उठतात ती माणसं राक्षस असतात. हो, सूर्य उदयाच्या नंतर कोणी उठू नये. भजने सुद्धा भजने पकवादे कीर्तनकार सुद्धा सूर्य उदयाच्या अगोदर उठावं. हो, आणि जेवण सुद्धा सकाळी. तुमची जेवणाचं टायमिंग काय? 10 सकाळी. सकाळी किती 8. करेक्ट. 8-8:30 जेवावं. का माहितीये का? सूर्याची किरण जेव्हा निघतात तेव्हा तेजस्वी असते आणि जठराग्नी प्रदीप्त असला की त्याचं रक्तात रूपांतर व्हायला चाललं. हो, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 34 शिवजयंती कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि काळ तुमचा बदला घेणार. सासूबाई तुझा थोडा काळ आहे. सुनबाई तुझा थोडा बोला ना बोला काळ आहे. तुला सून आली का तू शांत झालीस. म्हणून काही बायांनी पोरगा सुखी व्हावा म्हणून भावाची पोरगी केली. इथं 2-3 जणींनी केली. कशी जिरली. भावाची जिने केली तिला वासनाच नाही राहिली. करेक्ट. हो, कारण ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर लीन आहे तो नर कसा आहे. हरी बुद्धी